गुरु डॉक्टर देशमुख काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. संत सज्जन सर्व साधक वर्गांचं या ठिकाणी स्वागत आणि नमन करतो आणि आजच्या ज्ञान यज्ञाला सुरुवात करूया. आज 14/5 पासून 16, 15, 16 आणि 17ला डॉक्टर काकांच्या आशीर्वचनानं या ज्ञान यज्ञाची समापना होईल. सकाळी 7 आणि दुपारी 4 वाजता अशा 2 सत्रामध्ये आपण पुढील 3 दिवस विवेक चूडामणी अप्रतिम असा आद्य शंकराचार्यांचा ग्रंथ त्यातील ओवी क्रमांक 8 ते 13 याचं रसग्रहण परचिंतन आपण करणार आहोत. तव रूप असावे मम नयनी, तव नाम असावे मम स्मरणी, मम चित्त रमावे तव चरणी, गुरुतत्व असावे मम ध्यानी. याचा ध्यास घेण्यासाठी, याचा अट्टहास करण्यासाठी पुढील 3 दिवस आपण चिंतन रूपी प्रयत्न करणार आहोत. मी इथे आवर्जून उल्लेख करेन, मागच्या 1 वर्षापासून आपण या यज्ञाची, ज्ञानयज्ञाची आभासी पद्धतीनं का होईना रोज आहुती देतोय. सर्व जग चिंतेमध्ये आहे, परंतु 1 वर्ष आपण या सर्व चिंतेच्या दूर या ज्ञानयज्ञामध्ये डुबून आहोत. आज आपण पाहतोय सर्वत्र कितीही शरीर सुदृढ असलं, निरोगी असलं, पण त्याचं मनस्वास्थ्य ठीक नसलं तर आपले जवळजवळचे दीप मावळत आहेत. आणि आपल्या अहो सौभाग्य आहे की आपल्याला अशा ज्ञानयज्ञ रूपाने आहुती देऊन मन बळकट करता येते. आपल्या जवळचे लोक जातात आहेत, पण आपण या यज्ञामध्ये आहुती देत असल्यामुळे आपण प्रफुल्लित आहोत. मन प्रसन्न आहे. या शोकाकुल वातावरणात आपण पडत नाही आहे, त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न आपण करतोय. कोणी या आजाराला ग्रस्त झाले, कोणी ज्यांचे जवळचे लोक गेले, पण आपण टिसूभरही ढळलो नाही. ते केवळ या अशा ज्ञानयज्ञामुळे. याचं सर्व श्रेय डॉक्टर सुनीलजी लुले व जौ शैलेजा लुले यांना द्यावं असं वाटतं. ते नेहमी म्हणतात की माझा एकट्याचा हा अभ्यास आहे, मी तुमच्यासाठी हा अभ्यास करत नाही, परंतु त्यांच्या या जहाजामध्ये आपण सर्व विराजमान आहोत आणि त्यांनी मोठ्या शिताफीनं आपल्याला सामावून घेतलं आहे. समोर येणारे धोके, समोर येणाऱ्या लाटा कशा बाजूला सारायचा हे अत्यंत कोमलतेनं, सहजतेनं आपल्याला सांगतात. आपल्या उणीवा न दिसू देता, आपल्या उणीवावर बोट न ठेवता त्यांच्यातच ते वैगुण्य पाहून आपल्याला वल्लवत नेत आहेत. त्यामुळेच आपण सुखरूप आहोत. त्याच सुखरूपतेची आणि अक्षय ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आज. आणि त्यातील आज 8व्या श्लोकाच्या निमित्तानं प्राचार्य डॉक्टर सौ वसुधा विनोदराव देव आपलं आजचं चिंतन प्रवचन सादर करणार आहेत. जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपा घातले रोवुनिया. या आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठीचा हा अट्टहास आणि तो प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे. आणि त्यासाठीच आजचं हे सुंदर असं प्रवचन आहे. आजच्या वक्त्यांचा मी परिचय करून देतो. आजच्या वक्त्या प्राचार्य डॉक्टर सौ वसुधा विनोदराव देव या अकोल्याच्या, सहयोगी प्राध्यापक व समन्वयक स्वामी चिन्मयानंद अभ्यास केंद्र हे शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथे कार्यरत. अध्यापनाचा 28 वर्ष प्रदीर्घ अनुभव. त्यांचं शिक्षण आहे M.Com, MA मराठी, अर्थशास्त्र, MAd आहेत आणि आचार्य पदवी अर्थात PhD त्यांना प्रदान करण्यात आली आहे. त्यांचे विविध प्रकाशन प्रसिद्ध झाली आहेत. त्यांची एकूण 12 पुस्तकं प्रकाशित आहेत. एका पुस्तकाला उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार प्राप्त आहे. 2 पुस्तके शासनमान्य आहे. एका पुस्तकाला अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. एकूण त्यांचे 200च्या वर लेख प्रकाशित आहेत.
जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय. 2014 मध्ये अथेन्स ग्रीस येथे जागतिक तत्वज्ञानाची परिषद स्वामी चिन्मयानंद ऑन रिलिजन या विषयावरील व्याख्यानाला त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. हा जागतिक स्तरावरील पहिला प्रबंध मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून आयोजित होता. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत शासकीय अध्यापक महाविद्यालय स्वामी चिन्मयानंद अभ्यास केंद्राची त्यांनी स्थापना केली. स्वतःची वेबसाईट आहे चिन्मयसंस्कार.com या नावानं. चिन्मय मिशनचे सक्रिय कार्यकर्ता आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे PhDच्या त्या मार्गदर्शिका आहेत. एकूण 5च्या वर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य ही पदवी घेतली आहे. परंतु त्यांना हा सगळा फक्त पसारा वाटतो. हे सगळं त्यांनी विद्वत्तापूर्ण आणि गुणवत्ता यादीत येऊन ग्रहण केलेलं आहे. परंतु ह्या सगळ्या ज्या डिग्री आहेत त्या केवळ फूल आहे असं वाटतं. जेव्हा खरं ज्ञान होतं या डिग्र्या कुचकामी आहे असं वाटतात. परंतु पुन्हा पुन्हा अभ्यास करावा असं वाटतो, पुन्हा पुन्हा चिंतन करावं असं वाटतं आणि आत्मस्वरूपापर्यंत जावंसं वाटतं. त्या आत्मस्वरूपासाठी आत्मज्योत तेवत ठेवावीशी वाटते. यासाठी काकांचे काव्य आहे. आत्मज्योती नित्य शांत मंद तेवते, का दीपावरी काजळी धरे, ज्योती नयनी ना भरे, ती असूनही अंधारे घर भरते. तैसी आत्मज्योती अंतरी, स्वये प्रकाशे जीवन भरी, परी अविवेकाचे भरी ना दिसते. काळजी जैसी काजळी, जीवाते कवटाळी, स्वरूप असूनही जवळी ना भास येते. आणि भविष्याची चिंता, काय कसे होईल आता, ती गिळुरी टाकी चित्ता, काही न सुचते. जगत दिसे तैसे आहे, देहबुद्धी भरुणी राहे, मी करता भोगता सुख न लाभते, सुख न लाभते. या अक्षय सुखासाठी हा अट्टास आपला सर्वांचा चालू असतो. हे अक्षय सुख असतंच, परंतु आपल्या मनातील द्वंद्वामुळे ते आपल्याला कळत नाही. यो न रुष्यती न द्वेष्टी, न शोचती न कांक्षती, शुभाशुभ परित्यागी, भक्तिमान्य समे प्रिया. ज्याला सुखाची भरती येत नाही, द्वेषाचे कड येत नाहीत, शोकाची आहुती लागत नाही, आकांक्षाच्या लाटा उसळत नाही, शुभाशुभाचा ठेस येत नाही, असा शांत भक्त मला आवडतो. श्री गुरूंच्या सेवापूर्वक उपासना केली असता ते सर्व ज्ञान देतात. म्हणून श्री गुरूंच्या चरणी लीन होऊ आणि डॉक्टर सौ वसुधाताईंना विनंती करू की त्यांनी आजच्या प्रवचनाला सुरुवात करावी. डॉक्टर सौ वसुधा विनोदराव देव. चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. सर्ववेदान्तसिद्धान्तं गोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्या जयंती उत्सवानिमित्त जमलेल्या सर्व साधकांच्या अंतर्यामी असलेल्या आत्मतत्वाला वंदन करते आणि या अद्वैत महोत्सवात आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आज या ठिकाणी विवेक चूडामणी हा ग्रंथ आपण अभ्यासाला घेतला आणि विशेषतः त्यातूनही ज्ञानोपलब्धी या विषयावर विशेषत्वाने ज्ञानसत्राचं आयोजन केलं. आदि शंकराचार्य यांच्याबद्दल जे सांगायचं झालंच तर इसवी सन पूर्व काळात जेव्हा
पूर्ण भारतामध्ये मतमतांतराचा गलबला झाला आणि या गलबल्यामध्ये ह्या संपूर्ण जो गलबला झाला, सर्वम शून्यम शून्यम, चार्वाकांचं तत्वज्ञान, हा सगळा मतमतांचा गलबला झालेला आहे. आणि ह्या गलबल्यामध्ये वेदांत विचारांची पुनर्स्थापना, वेदांत विचारांचं पुनर्स्थापना करून या संपूर्ण भारतवर्षामध्ये एक आध्यात्मिक विचारधारा आणि एक आध्यात्मिक समन्वय, आपण ज्याला म्हणू, आध्यात्मिक समन्वय अशासाठी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारही दिशांमध्ये स्वतंत्र आध्यात्मिक पीठांची स्थापना करून एक आध्यात्मिक समन्वय या देशामध्ये स्थापन करण्याचं जे महत्वाचं श्रेय जातं ते म्हणजे आदि शंकराचार्यांना. आणि हा एक काळ सगळा इतिहासाच्या दृष्टीने आपण सर्वांना माहिती आहे. परंतु तरीही एक चिंतन या ठिकाणी महत्वाचं असं ठरतं की प्रत्येक काळामध्ये बघा काही ना काही एक सुखाच्या कल्पना असतात. यावत जीवेत सुखम जीवेत, काही करा पण सुख प्राप्त करा जगामध्ये, काही करा पण जीवन सुखाने जगा. एक अशा प्रकारची विचारधारा जेव्हा समाजामध्ये येते तेव्हा आणि त्या योगे ह्या समाजाचं जेव्हा अधपतन सुरुवात होते, ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, ज्या वेळेस धर्माच्या अनुसरून या समाजाचं अधपतन सुरू होतं, तेव्हा भगवंत आपला जे वचन आहे दिलेलं ते वचन पूर्ण करतात. आणि त्या वचनाला साक्षी ठेवून एक अवतरण या पृथ्वीवर होतं. आणि मग त्या जीवाकडून जे कार्य घडतं ते कार्य अनादि आणि अनंत काळपर्यंत या जगावर अधिराज्य करत असतं. हा एक सगळा भाग पाहता शंकराचार्यांच्या संपूर्ण जे त्यांचं कार्य आहे, त्यांचं प्रकरण ग्रंथ असतील, त्यांचे प्रक्रिया ग्रंथ असतील, स्तोत्र असतील, ह्या सगळ्या माध्यमातून आचार्यांनी मानवी मनावर एक संस्कार करण्याचा एक फार मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. आता जसं आपण म्हटलं की कोणताही काळ असू दे, मानवी जीवनात समस्या आहेत. कोणताही काळ असू दे, मानवाला जर एक प्रश्न विचारला की का रे बाबा तू जगतो कशासाठी, तर तो सांगेल की मला सुख प्राप्त व्हावं म्हणून मी जगतो. मी जगतो माझ्या आनंदासाठी. कोणीही असं म्हणणार नाही की मी दुःखासाठी जगतो. दुःख पाहिजे असं कोणीच नाही म्हणणार. आनंदासाठी मी जगतो. बरं मग मिळतो का आनंद? हो मिळतो ना. कशात मिळतो? सगळ्या बाह्य स्वरूपात, सगळ्या बाह्य सुखाच्या गोष्टी माझ्या आजूबाजूला आहेत. सगळ्या बाह्य सुखाच्या गोष्टी माझ्या आजूबाजूला आहेत, परंतु तरीही कुठेतरी अपूर्णत्वाची भावना आहेच. अराउंड द सेल्फ खूप साऱ्या गोष्टी आपल्या होती. अगदी म्हणजे आजचा जर आपण विचार केला तर सगळी सुखाची साधनं आपल्या समोर हात जोडून उभी आहेत. पण या प्रत्येक सुखाच्या साधनापासून प्रत्येकाला समान सुख मिळालं का? एकाला एकापासून सुख आहे तर दुसऱ्याला दुःखापासून, त्याच वस्तूपासून दुसऱ्याला दुःख आहे. आता हे सगळं, हे जे मानवी जीवनामध्ये अराउंड सेल्फ या सगळ्या गोष्टी असून सुद्धा मानवी जीवनात दुःख आहे. सर्वम दुःखम सर्वम दुःखम, सर्वम शून्यम सर्वम शून्यम, ह्या सगळ्या मतमतांतराच्या गलबल्यामध्ये आपण आहोत. सगळीकडे दुःख जाणवतं आपल्याला आणि आपण हेही म्हणतो की सर्वम क्षणिकम. जिथे सर्वम दुःखम सर्व क्षणिकम आणि सर्वम शून्यम, इथे जेव्हा समाज फसतो ना, तेव्हा आचार्यांच्या विचारांचं महत्व आपल्याला पडतं. कारण सर्वम दुःखम असेल, सर्वम क्षणिकम असेल मान्य, पण तो सर्वम शून्यम अमान्य. कारण त्या शून्याचा सुद्धा साक्षी आहे कोणी, म्हणून सर्वम शून्यम अमान्य. पण आता प्रश्न असा येतो की या मानवी जीवनामध्ये हे दुःख आहे कशासाठी? इतकं सगळं, म्हणजे कोणाहीकडे तुम्ही जा, सगळ्या प्रकारच्या सुखसोयी हात जोडून उभ्या असतील, परंतु सुख नाहीये तिथे, आनंद नाहीये तिथे. आणि ह्याबद्दल जर आपण कोणाला विचारलं की तुम्ही हे असं का घडतं, आणि याचं इतकं सुंदर विशदीकरण
आचार्यांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये याचं सुंदर मार्गदर्शन आपल्याला या ग्रंथांमध्ये आढळतं. सर्वात महत्वाचं आहे की आपलं जे फॉल्स आयडेंटिफिकेशन आहे, या फॉल्स आयडेंटिफिकेशनमुळे मला माझ्या जीवनात दुःख आहे. हे कोणतं फॉल्स आयडेंटिफिकेशन आहे? पहिलं फॉल्स आयडेंटिफिकेशन आहे मी देह आहे. शरीराशी आयडेंटिफिकेशन असतं माझं. मी जन्माला आल्यानंतर माझं पहिलं आयडेंटिफिकेशन राहतं माझ्या शरीराशी. देहोहम, कृशोहम, ते जे काय असं उंच असेल, ठेंगणं असेल, देहाशी तादात्म्य हे माझं पहिलं फॉल्स आयडेंटिफिकेशन आहे ह्या जगात आल्याबरोबर. आणि मग या देहाच्या स्तरावर जे व्यापार सुरू होतात ना, त्याच्यापासून फक्त आणि फक्त मनुष्याला दुःख याच्यासाठी प्राप्त होतं की या देहाला अवस्था पण आहे. तारुण्यावस्था आहे, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था आहे. ह्या आपल्याला दिसणाऱ्या 3 अवस्था. तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर देह येतो, जन्मतो, वाढतो, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात, तो क्षीण होतो आणि एका दिवशी तो मरतो. अस्ति जायते, वर्धते, अपरिणीयते, क्षीयते आणि म्रियते. भीती वाटते या गोष्टीची. भीती अशाच्यासाठी वाटते की आज माझं जे शरीर आहे ते शरीर माझं उद्या नसणार आहे. आज जसं आहे तसंही नसणार. काल जसं होतं तसं आज नाहीये, आज आहे तसं उद्या पण नाही. हे जे फॉल्स आयडेंटिफिकेशन आहे, या आयडेंटिफिकेशनमुळे माणसाला दुःख आहे. दुसरं आयडेंटिफिकेशन आहे की आता माझं मन एवं मनुष्याणम कारणम बंध मोक्षयो. माझं मन प्रतिकूलनम दुःखम अनुकूलनियम सुखम, ह्या सगळ्या संवेदना घेणारं माझं मन असतं. मग ह्या मनाच्या स्तरावर जेव्हा जे माझं फॉल्स आयडेंटिफिकेशन, माझं तादात्म्य जेव्हा त्या मनाशी होतं ना, तेव्हा मग मी म्हणतो मी सुखी आहे, मी दुःखी आहे. मग पूर्ण आयुष्यभर हीच गडबड सुरू राहते. मी सुखी, मी दुःखी. काय होईल, कसं होईल, दोनच असतात चिंता. काय होईल आणि कसं होईल. जसं जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, जसं व्हायचं तसं होईल. मनाच्या स्तरावरचं आयडेंटिफिकेशन. तिसरं आयडेंटिफिकेशन माझं आहे बुद्धीच्या स्तरावरचं. छान तत्वबोधामध्ये मनाची पण परिभाषा दिली आहे, संकल्प विकल्पात्मक मनः. ते संकल्प विकल्प करतं ते मन, पण त्या मनावर एक ज्याला आपण म्हणूया की मनावर कब्जा करणारी आपली बुद्धी. निश्चयात्मक बुद्धी, व्यवसायात्मक बुद्धी. परंतु होतं काय की मी स्वतःला शरीर समजायला लागते, मी स्वतःला मन समजायला लागते, मी स्वतःला बुद्धी समजायला लागते आणि सगळी गडबड तिथेच होऊन जाते. म्हणून एक छान एक ज्याला आपण म्हणतो गृहीत तत्व एक लक्षात ठेवायला पाहिजे, जे आम्हाला आचार्यांच्या सगळ्या याच्यातून मार्गदर्शनातून, डॉक्टर काकांच्या मार्गदर्शनातून मिळतं की जे माझं आहे ते मी नाही. सो दिस इज फॉल्स आयडेंटिफिकेशन. मग आता हे जर असं सगळं आहे, असं जर सगळं दुःख माझ्या जीवनामध्ये आहे, तर मग मी काय केलं पाहिजे? याच्यावर काही उपाय आहे का? आहे ना उपाय. आचार्य तेच तर सांगतात. विवेक चूडामणी ग्रंथ तत्वज्ञानातला अत्यंत सर्वश्रेष्ठ ग्रंथ समजला जातो. चूडामणी म्हणजे एक शिरोभागी, एक सर्वोत्कृष्ट असा विचारांचा ग्रंथ असं मानला जातो, की ज्या ग्रंथामध्ये संपूर्ण परमार्थ विज्ञान साधकासाठी उत्तम साधनेची साखळी शंकराचार्यांनी या ठिकाणी दिली. अतिशय सुंदर साखळी दिली. आणि हा ग्रंथ तत्वज्ञानाचा शिरोमणी मानला जातो. आणि म्हणून विवेक चूडामणी. आता विवेक चूडामणी ठीक अशी सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे, पण विवेक चूडामणी याच्यामध्ये जी अद्वैत वेदांताची जी साधना असते ना, ह्या साधनेचा मुख्य आधार असतो विवेक. म्हणून हे जे आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे, ते दुःख कशासाठी आहे? हे दुःख
ज्या विवेकाच्या आधाराने जर मी जाणलं तर निश्चितपणे त्या दुःखाचं परिवर्तन मी माझ्या आनंदामध्ये करून घेऊ शकते. म्हणून मग एक गृहीतक लक्षात ठेवावं लागतं की जे माझं आहे ते मी नाही. मग माझं काय काय, माझा देह आहे, माझं मन आहे, माझी बुद्धी आहे, माझं चित्त आहे, सगळं माझं आहे. पण जे माझं आहे ते मी नाही. पूर्ण जेव्हा आपण या ग्रंथात पुढे पुढे जात जातो ना, तेव्हा तेव्हा याची पूर्ण विचारांची साखळी आपल्याला मिळते. आणि म्हणून ही ही जर सगळा बाब विचारात घेतली, एक तत्वज्ञानाची ही विवेकाची साधना जी आहे, जी विचारांची साधना आहे, जी तत्वज्ञानाची साधना आहे, त्या साधनेचं परिपूर्ण मार्गदर्शन ह्या ग्रंथामध्ये आपल्याला मिळतं. मग आता माझ्या जीवनात जर दुःख आहे तर मग हे दुःख कोणत्या गोष्टीपासून आहे? हे दुःख आहे ज्या गोष्टींना मी माझं समजलो त्या गोष्टी माझ्या नव्हत्याच, त्याच्यामुळे त्या माझ्याजवळ आल्या, त्याच्या माझ्यापासून दूरही गेल्या, त्याच्यामुळे मला खूप दुःख झालं माझ्या आयुष्यामध्ये. आणि हे टिकणारं पण नव्हतं. ज्या गोष्टींमध्ये मी संपूर्ण माझ्या आयुष्याचा सार शोधण्याचा प्रयत्न केला ते खरं तर असारच होतं. ज्या गोष्टींना मी आयुष्यभर कायम समजत आली, चिरंतन समजत आली, त्या सगळ्या गोष्टी अशाश्वत होत्या. मला आयुष्यात कधी आत्म अनात्म विवेक करता आला नाही, नित्यानित्य विवेक करता आला नाही, मला सारासार विवेक करता आला नाही. या विवेकाच्या कुठल्याच पद्धतींचं अनुसरण मी न केल्यामुळे मला कायम आयुष्यामध्ये दुःख भोगावं लागलं. किती छान विचार आहेत. मग आता ही विवेकाची साधना काय? बघा, आचार्य जेव्हा आपल्या शिष्याला सांगतात तेव्हा अक्षरशः माऊलीच्या भूमिकेत असतात. आणि मग त्यांच्या प्रतिभेची इतके धुमारे असतात की फक्त आपण ते अनुभवायचे. आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. आचार्यांची सांगण्याची एक पद्धत आहे. आचार्य युक्तीने सांगतात, आचार्य अनुभवाने सांगतात, आचार्य श्रुती मातेचा संदर्भ देऊन सांगतात. प्रत्येक ठिकाणी भज गोविंदम आपण पाहतो, वारंवार वारंवार त्या जीवाला त्याने सांगितलं भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. इतकी सुंदर प्रणाली आहे ही वेदांताची. आता याही ठिकाणी विवेक चूडामणीमध्ये सांगत असताना आचार्यांनी याही ठिकाणी तीच पद्धत अवलंबली. जेव्हा त्यांनी पाहिलं की सगळी दुःख आहे, जीवनामध्ये दुःख आहेत, परमार्थ का करतो? तर म्हणे या सकल दुःखांच्या कारणांपासून मला निवृत्ती हवी. अच्छा, मग ही निवृत्ती कशी घ्यायची? बरं, एका ठिकाणून निवृत्ती घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या ठिकाणी अटॅच व्हावं लागतं. नाहीतर निवृत्ती घेतल्यानंतर कुठे अटॅच झालो नाही तर मधली जी पोकळी निर्माण होते त्याच्यामध्ये साधकाचं नुकसान खूप होतं. म्हणून सकल दुःखांपासून निवृत्ती घेतल्यानंतर लगेच कुठे कुठे अटॅच व्हायचा? तो परमानंदांच्या प्राप्तीसाठी. मग ही सखल दुःखांची निवृत्ती कशी करायची? हा सगळा प्रश्न. मग तिथे आचार्य म्हणतात की अरे बाबा, एवढा सगळा तुला नरदेह मिळालेला आहे. छान पहिला जो श्लोक आहे ना त्याच्यात असं छान समजावून सांगतात आचार्य की नरदेह दुर्लभम. त्यांनी म्हटलंय जंतूनाम नरजन्म दुर्लभम. सगळ्या जंतू म्हणजे जीव, या जीवांमध्ये नरदेह दुर्लभ आहे. हा समर्थाने सुद्धा नरदेहाला कबाड म्हटलेला आहे. आणि हा नरदेह दुर्लभ आहे. आणि नरदेह दुर्लभ याच्यासाठी आहे की चिन्मानंदाने याच्यावर खूप छान भाष्य केलेलं. त्यांनी सांगितलं की माणसांच्या ज्या कॅटेगरीज असतात त्या कॅटेगरीज मध्ये स्टोन मॅन, ज्याला फक्त शरीर आहे, शरीर जास्त जड आहे. दुसरा वनस्पती मॅन, वनस्पती मानव, ज्याच्यामध्ये मन, शरीर आणि मन आहे, दोन्ही आहे. आणि तिसरा मॅन म्हणजे मनुष्य मानव, ज्याच्यामध्ये शरीर, मन आणि बुद्धी तीनही आहे. आणि म्हणून मनुष्य देह हा अतिशय दुर्लभ आहे की ज्याच्यामध्ये सगळी एक प्रकारची सिस्टीम आहे की ह्या देहामध्ये आल्यानंतर आपण आपल्या स्वविकसन करून घेऊ शकतो.
म्हणून नरदेह जंतूनाम नरजन्म दुर्लभ. किती दुर्लभ गोष्टी आयुष्यात बघा बरं. आणि हे वारंवार आचार्य सांगतात आपल्याला की एवढ्या जर दुर्लभ गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत तर या दुर्लभ गोष्टींना जाणून आपण काय केलं पाहिजे. मग काय काय दुर्लभ आहे. ते नरजन्म दुर्लभ. दुसरं ते म्हणतात की जन्मानाम नरदेह जन्म दुर्लभ तत् विप्रतः दुर्लभ. विप्रता जात या दृष्टीने आपल्याला घ्यायचं नाही, पण विप्रता म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं आचरण, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या प्रकारची एक आंतरिक तळमळ लागते, हे तळमळ असणं हे त्याहून दुर्लभ. नरदेह मिळणं हे दुर्लभ आहेच, पण त्याही पेक्षा दुर्लभ काय आहे. आता बघा, प्रत्येक साधकाने हा जर भाग, मी स्वतः हा जर भाग माझ्या स्वतःला लावून घेते तर निश्चितपणे लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी दुर्लभ किती असू शकतात. पण एक साधकासाठी किती छान साखळी दिली आहे. अक्षरशः असं वाटतं की आचार्य बोलतातच आपल्याशी. पण जन्मना नरजन्म दुर्लभ. पुढे म्हटलंय पुस्तम ततो विप्रतः. पुस्तम पौरुषत्वम. आता या ठिकाणी पुन्हा स्त्री पुरुष हा नाही घ्यायचा. हा भेद आचार्यांनी कधीच केलेला नाही. परंतु जीवा ज्या नवद्वारपुरामध्ये जीव राहतो तो पुरुष. म्हणून आणि ह्या जीवाला उन्नतीची ओढ लागणे हे त्याहून दुर्लभ. म्हणून पुस्तम दुर्लभ, विप्रतः दुर्लभ. एक ब्रह्मस्वरूपाचं आचरण करणं हे त्याहून दुर्लभ आहे. कारण मनात येतच नाही माझा विकास करायचा कोणता, भौतिक. कसा करणार, पैसा मिळवून. कुठे जाणार, व्यवसाय करणार, नोकरी करणार, तिथून पैसा मिळवणार, माझी उन्नती करून घेणार. पण खरी उन्नतीचं रहस्य काय हे जाणून जो घेतो तो विप्र. ह्या दृष्टिकोनातून विप्रता येणं हे अतिशय दुर्लभ आहे. मग म्हणतात तस्मात वैदिक धर्म मार्ग परतः दुर्लभ. वैदिक मार्गाचं आचरण करणं हे त्याहून दुर्लभ. साखळी पा विचारांची कशी आहे. नरदेह दुर्लभ, पुरुषार्थ करणं हे त्याहून, कारण नरदेह मिळाल्या प्रारब्धाने, परंतु ह्या देहामध्ये ज्या क्रिया मला करायच्यात त्या पुरुषार्थातून करायच्यात. म्हणून नरदेह मिळणं दुर्लभ, पुरुषार्थ करणं दुर्लभ, पुरुषार्थामध्ये सुद्धा मोक्ष पुरुषार्थ त्याहून दुर्लभ. म्हणून विप्रता, मोक्ष पुरुषार्थ त्याहून दुर्लभ. आणि नंतर आता याच्यानंतर मोक्ष पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी एक धर्म मार्गाचं आचरण करणे. आता धर्म इथे हिंदू मुस्लिम हा धर्म संकल्पना नाहीये. चिन्मयानंदाने एक सुंदर संकल्पना दिली आहे धर्माची, लॉ ऑफ बिईंग. माझ्या अस्तित्वाचा नियम म्हणजे माझा धर्म. व माझं अस्तित्व कशावर अवलंबून आहे. माझं अस्तित्व मी म्हणजे अर्थात या ठिकाणी नुसतं देह या स्वरूपात म्हणायचं नाही आपल्याला. चैतन्य हाच माझ्या अस्तित्वाचा जर नियम असेल तर या ठिकाणी ह्या चैतन्याच्या प्राप्तीसाठी, या ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी, या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी वैदिक धर्म जे सांगितले जातात ते आहे निवृत्तपर आणि प्रवृत्तीपर. ह्या दोन योग्य धर्माचं आचरण करून स्वभावतः दोन धर्मापैकी वैदिक धर्माचं योग्यरित्या आचरण करून त्यानुसार आपलं जीवन जगणं हे त्याहून दुर्लभ. पुढे सांगतात आहे की तस्मात परम विद्वतम दुर्लभ. आता हे सगळं आल्यानंतर त्यानंतर विद्वत्ता येणं हे त्याहून दुर्लभ. आणि विद्वत्ता म्हणजे डिग्र्यांची जंत्री नाही. हनुमानाची शेपटी कमी पडेल पण आमच्या डिग्र्या वाढतच जातात, त्याला विद्वत्ता नाही म्हणत. विद्यानाम आत्मविद्या. आत्मविद्या प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या विद्वत्तेमध्ये येतात. पहिल्यांदा आता मी स्वतःला ओळखायचं आहे हे ह्याबद्दलची तळमळ लागणं हीच एक दुर्लभ गोष्ट आहे. आणि त्यानंतर ही स्वतःच स्वरूपाचं आकलन करून घेण्यासाठी त्यानुसार संपूर्ण प्रक्रिया या देहामध्ये करणं हे त्याहून दुर्लभ. म्हणून विद्वत्वम
दुर्लभः. मग म्हणतात आत्मनात्म विवेचन दुर्लभः. सगळं कळलं, सगळं म्हणजे विवेचनाच्या स्तरावर सगळं कळलं, परंतु सगळं झाल्यावर पुन्हा एक लक्ष हे होतं की आत्म म्हणजे काय, अनात्म म्हणजे काय, सार म्हणजे काय, असार म्हणजे काय, नित्य म्हणजे काय, अनित्य म्हणजे काय. मग याची प्राप्ती मला करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल, कोणत्या गोष्टींमुळे या नित्याची प्राप्ती होऊ शकेल. अनित्यामुळे होऊ शकेल का, शक्य नाही. अनित्यामुळे नित्याची प्राप्ती शक्य होणार नाही. परंतु नित्याची प्राप्ती, नित्य वस्तूची प्राप्ती ही नित्य मार्ग, नित्य पद्धतीनेच होईल. नित्यानेच नित्याची प्राप्ती, अनित्याने नित्याची प्राप्ती होत नाही. चेतनाची प्राप्ती चेतन तत्वानेच होईल, जडाने चेतनाची प्राप्ती होणार नाही. किती सुंदर ही एक साखळी पहा, साधनेची साखळी त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिली. मग नंतर ते म्हणतात की स्वनुभव हे ह्या आत्मनात्म विवेकातून जो अहम ब्रह्मास्मीचा जो अनुभव आहे तो दुर्लभ आहे. सगळं केलं, साधना केली, नंतर श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं, तत् चिंतनम तत्कथनम सगळं करून झालं, आत्मनात्म विवेक झाला, गुरूंच्या चरणाशी पण गेलो, गुरूंना शरण गेलो, गुरूंनी ज्ञान सुद्धा दिलं. परंतु हे सगळं झाल्यावर सुद्धा स्वनुभव येणं हे त्याहून दुर्लभ. पण त्याच्यामध्ये बाधा खूप आहेत. एक तर मी आत्मा हे पटत नाही, जगा काही आत्मतत्व वगैरे असतं हे काही मान्य होत नाही, त्याच्यात ते मी असेल हे त्याहून नाही, इतरांमध्ये असते तेही शक्य नाही. कारण आधीच सांगितलं फॉल्स आयडेंटिफिकेशन, आपलं पूर्ण जे फॉल्स आयडेंटिफिकेशन हे सगळे बाधा आहे त्याच्यामध्ये उत्पन्न करतं. पण हा म्हणून स्वनुभव. त्यानंतर म्हणतात की आत्मनः ब्रह्मस्थिती मुक्ती. ह्या स्वरूपाला जाणल्यानंतर जी आनंदाची स्थिती आहे, ती आनंदाची स्थिती येणं हे त्याहूनही दुर्लभ आहे, की पुन्हा क्रम त्यांनी दिला. आणि मग हा सगळा टाइम पिरियड किती आहे तर म्हणे शतजन्म कोटिभी सुकृते, म्हणजे अनेक जन्मांतरीचे पुण्य असतील तर या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतील, अन्यथा घडणार नाही. मग आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण अजूनही काही गोष्टी दुर्लभ आहेतच हो. आचार्यांनी पुन्हा 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 समजावून सांगतात आहेत साधकाला, पुन्हा पुन्हा समजून सांगतात आहेत की मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय एतत्रयम दुर्लभ. मनुष्यत्व तो म्हणजे भाव, मनुष्यपणाचा भाव. मला माझा देह जर प्रारब्धाने मिळालाय तो पुरुषार्थ करणं, ह्या पुरुषार्थाने मोक्षाची प्राप्ती करणं, आणि हे मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी अंतर्मनामध्ये आत्यंतिक तळमळ लागणं. मुमुक्षत्व, आता हे सगळं आपण सगळे रोजच्या अभ्यास वर्गातले, त्याच्यामुळे मुमुक्षत्व वगैरे या गोष्टीबद्दल विशेष विवेचन न करता आत्यंतिक स्वतःला जाणण्याची आत्यंतिक तळमळ लागणं याला मुमुक्षत्व म्हणतात. किती तळमळ असावी की अगदी डोकं पाण्यात बुडवल्यानंतर श्वास घेण्याची जितकी तळमळ असते ना, तेवढीच तळमळ भगवत प्राप्तीची जर लागत असेल तर समजायचं की मुमुक्षत्व आहे. म्हणून मनुष्यत्व येणं, मुमुक्षत्व येणं आणि हे सगळं प्राप्त करण्यासाठी महापुरुष संश्रय, अतिशय ह्या सगळ्या गोष्टी ह्या दुर्लभ आहे. आणि मग हे सगळं झालं, हे सांगून झालं आचार्यांचं, तरी पण त्यांच्या लक्षात आलं की तरी पण माणूस दुःखीच आहे. म्हणजे हे सर्व प्राप्त होऊनही माणूस जर दुःखी आहे तर दुर्लभम नरजन्म हा. आणि हे सगळं मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी शास्त्रांचा अभ्यास, हे सगळं करून, हे सगळं सांगितलं, शास्त्रांचा अभ्यास केला, नंतर हे सगळं जाणून घेतलं, तरी पण या ठिकाणी थोडस आचार्य खंत व्यक्त करतात की तरी पण आत्मनात्म विवेका करता प्रयत्न करणार नाही, तरी पण आत्मनात्म विवेका करता प्रयत्न करणार नाही. आणि ही जी संपूर्ण निवृत्तीची अवस्था आहे, ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी तू धडपड जर करणार नाही तर आता तुला मी काय म्हणू, अरे सगळं उपलब्ध करून दिलं तुझ्याजवळ,
ब्रह्मस्वरूपाचं छान, ज्याच्यामध्ये सगळे ब्रह्म पदार्थ ठेवलेले आहेत, तर ब्रह्म पदार्थांचं ताट तुझ्या समोर आणलं. सद्गुरु तुला खाऊ घालायला बसलेले आहेत, अत्यंत प्रेमाने तुला खाऊ घालतात आहेत, आणि तरीही जर तू त्याचं सेवन करत नसशील तर आता तुला काय म्हणावं. हे असं म्हणत असताना पुन्हा मग आता दुर्लभम मानुषम देहम तत्रापि पौरुषम प्राप्यम, म्हणजे हे सगळं बुद्धी अंतःकरण सगळं तुला मिळालं रे बाबा. या तू स्वार्थेनं प्रमाण देते स्वरूप शोधण्याच्या, तरीही तू स्वरूप शोधण्याच्या प्रयत्नात कमी पडतोय. आता तुला काय सांगावं. 5 श्लोकांपर्यंत हे सगळं सांगून झाल्यानंतर 5 श्लोकांपर्यंत त्यांनी वारंवार साधकाला समजावून सांगितलं, पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि तुला आता मी काय म्हणू बाबा, कर काहीतरी. मग आता ते सांगतात की कोणत्या कोणत्या मार्गाने हा सगळा प्रयत्न असू शकतो. तर ते म्हणतात ही सगळी मुक्ती मिळवण्यासाठी, ही सगळं मोक्ष मुक्ती मिळवण्यासाठी काय काय केलं जातं. तर म्हणे शास्त्राणी वदंतु, शास्त्राचं म्हणजे शास्त्र पठण केलं जातं. देवान यजंतु, यज्ञ केले जातात. कर्माणी कुर्वंतु, काही कर्म केले जातात, कर्मकांड केलं जातं. देवता भजंतु, देवताचं भजन केलं जातं. आत्मैक बोधे विना, हे सगळं जरी असलं तरी आत्मैक बोधे विना विमुक्तीन सिद्धती. यज्ञ केला, याग केला, वाचन केलं, पुष्कळ उपनिषदांचं वाचन केलं, ब्रह्मसूत्रांचं वाचन केलं, सगळं वाचन केलं, वाचन झालंय, कर्मकांड करून झालंय, परंतु तरीही जर हे जर आहे तर ब्रह्म विमुक्ती न सिद्धती. जोपर्यंत आत्मैक बोधे विना मुक्ती न सिद्धती, जोपर्यंत आत्मबोध तुला होणार नाही तोपर्यंत ती विमुक्ती या ठिकाणी होणार नाही. आणि असं कोण सांगताय, तर या ठिकाणी आचार्यांनी एक दृष्टांत हे दिलेलं आहे की असं श्रुती माता सांगते बरं का. म्हणजे बघा, युक्तीने सांगितलं, युक्ती करून सांगितलं की जन्मारा देह दुर्लभ आहे रे बाबा. स्वानुभवाने सांगितलं, अस्वानुभवाने सांगितलं, आणि श्रुती मातेचा आधार देऊन सुद्धा सांगितलं. आणि या तीनही क्रियेतून सांगितल्यानंतर मग आता प्रश्न असा पडतो की हे जर ज्ञान प्राप्त करायचं असेल, हे जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी काय करायचं, कुठे जायचं, कसं प्राप्त करायचं. मग आता हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे ज्ञानाच्या उपलब्धीचे काही मार्ग आहेत का, हे मार्ग आहेत का. यासाठी आता प्रयोजन आहे ज्ञानोपलब्धी. या ज्ञानाची प्राप्ती कशी होऊ शकेल. सगळ्या कृपा होतात आपल्या या जन्मामध्ये. ईश्वराची कृपा होते, गुरूंची कृपा होते, शास्त्राची पण कृपा होते, परंतु सर्वात श्रेष्ठ कृपा जर कोणती असेल तर ती आत्मकृपा आहे. जोपर्यंत आत्मकृपा होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी कुठल्याही आयुष्यामध्ये जे साध्य आहे त्या साध्यापर्यंत आपण पोहोचतच नाही, साधनांमध्येच आपण खेळत राहतो. म्हणून आत्मकृपा महत्वाची आहे. आता ही आत्मकृपा ही ज्ञानोपलब्धीसाठी सर्वात महत्वाची बाब सांगितली. म्हणून ज्ञानोपलब्धीच्या श्लोकाची सुरुवातच अशी आहे की अतो विमुक्ते प्रयतेत विद्वान, म्हणून विद्वान साधकाने. आता म्हणून हा जो शब्द आलाय हे सगळं सांगून झालंय. तुला सांगितलं बाबा नरदेह दुर्लभ आहे, पुरुषार्थ दुर्लभ आहे, विप्रता दुर्लभ आहे, धर्म मार्गाने जाणं दुर्लभ आहे. हे सगळं इतकं सगळं करूनही तू ऐकत नाहीस, तरी तू दुःखाने जीवन जगतो आहे. हे सगळं सांगून झाल्यानंतर आता म्हणतात ते म्हणून हे सगळं तुला युक्तीने सांगितलं, तुला स्वानुभवातून सांगितलं, श्रुती मातेने सांगितलं, तेही तुला सांगितलं, हे सगळं आहे. म्हणून आता तू काय कर, म्हणून विद्वान साधकाने आंतरिक मुक्ती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. आता इथून ह्या ठिकाणी आचार्यांनी ज्ञान दालनामध्ये छान आपला प्रवेश करून दिलाय. आणि किती असं छान, म्हणजे कसं तिथे आपल्याला असा अनुभव येतो की आचार्यांनी आपल्याला सगळं इतकं छान समजावून दिलंय.
अगदी बाळ बेटा करून समजून दिलाय आणि आता चुपचाप आपल्याला त्या दालनामध्ये पहिलं पाऊल आपलं आणून दिलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं योग्य दिशेला पडलेलं पहिलं पाऊल हे आपल्याला उद्दिष्टापर्यंत ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवतच. ही ताकद आहे आचार्यांच्या ग्रंथांची. आणि म्हणून या ठिकाणी विद्वान म्हणून म्हणजे अत विमुक्त प्रयतेत विद्वान म्हणजे विद्वान साधकाने आंतरिक मुक्ती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काय करावं? विद्वान साधक कोण? विद्वान साधक पुन्हा प्रश्न तोच आला. धनवान असतो, चारित्रवान असतो, ऐहिक ज्ञान प्राप्त असतो, विविध तांत्रिक ज्ञान प्राप्त असतो, त्याच्यात तो सगळा विद्वान असतो. पण विद्वान म्हणजे काय? तर विद्वान म्हणजे आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण घेतला तर खूप प्रकारचं ज्ञान प्राप्त, खूप प्रकारच्या डिग्र्या प्राप्त केल्या, ज्ञान प्राप्त केलं, सगळं वाचन वगैरे सगळं झालंय, परंतु अजून अनुभूती यायची, त्याचं ऍप्लिकेशन व्हायचं. नॉलेज ऍज सच खूप मिळवलं, पण ऍप्लिकेशन, व्हॉट अबाउट ऍप्लिकेशन? नथिंग. ऍप्लिकेशन नाही, पण माहिती सगळं आहे, सगळं माहिती. म्हणून जो जो साधक आता ह्या ज्ञानाचा ज्ञान प्राप्त करण्याचा जो अधिकारी आहे, तो अधिकारी कोण आहे? याची छान म्हणजे छान एक परिभाषा, मला परिभाषापेक्षा एक चांगला विचार मला या ठिकाणी ठेवतो की सगळ्या विद्या आपण मिळवल्या, परंतु अध्यात्म विद्या विद्यानाम सर्वश्रेष्ठ कोणती विद्या असेल तर ती अध्यात्म विद्या. आणि अध्यात्म विद्या ही जसं सुरुवात आपण केली होती की देहबुद्धीशी जे तादात्म्य, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, अध्यारोपाकडून अध्यस्थापर्यंत जी आपल्याला साधनेची वाटचाल आहे, त्या वाटचालीला म्हणतात अध्यात्म विद्या. ह्या अध्यात्म विद्या याबद्दल आता वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अनेक ग्रंथांमधून आचार्य आपल्याशी याबद्दल बोललेले आहेत. आणि म्हणून हे संपूर्ण जीवन जगत असताना आपल्या आपला जो, ज्याला आपण जीव संकल्पना म्हणतो, की ब्रह्म एक सीमित होऊन जीव स्वरूपामध्ये, आत्मस्वरूपामध्ये आपल्यातून जेव्हा प्रगट होतं तेव्हा ह्या जीवाला तो ऑलरेडी पूर्णापासून एक थोडासा च्युत होऊन तो आपल्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा हा जो जीव आहे, हा जीव हा स्वतःला अपूर्ण समजतो. हा अपूर्ण समजत असल्यामुळे मग त्या ठिकाणी त्याचे प्रश्न सुरू होतात, कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. आणि हा ज्याला प्रश्न पडतो तिथूनच अध्यात्म विद्येला प्रारंभ होतो. पण बृहदारण्य उपनिषदामध्ये ज्ञानाचा अधिकारी, बृहदारण्य उपनिषदाचं जे वार्तिक आहे त्याच्यामध्ये ज्ञानाचं जे अधिकारी आहे त्या ज्ञानाच्या अधिकाराबद्दल फार चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की संपूर्ण हा जो अधिकार आहे, हा अधिकार कोणाला प्राप्त होतो? ज्याने आपलं मन बुद्धी ही एका ठिकाणी स्थिर केलेली आहे, त्याला हा अधिकार प्राप्त होतो. आता या ठिकाणी ही जी अंतःकरण कुठे भटकू नये म्हणून त्याला ज्या चिंतनाच्या एका चिंतनाची जी दावणी असते तिला पक्क बांधून ठेवावं लागतं, मन आणि बुद्धीला. कारण काय असतं की आपलं जे मन आहे, हे मन सतत बहिर्मुख होऊन आपल्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून सतत बाहेर बघत असतं. ही दिशा थोडीशी युटर्न करून, थोडीशी पाठीमागे वळून, ती बुद्धीकडे वळून या मन आणि बुद्धीला आपल्याला चिंतनाच्या एक प्रकारचा जो खुंटा आहे त्या खुंट्याला जर आपण बांधून दिलं ना तर मग तिथे चित्ताची शांतता होते. कारण आता मन त्या इंद्रियाच्या माध्यमातून बाहेर जास्त भटकत नाही. म्हणून हे जे संपूर्ण अंतःकरण आहे, हे अंतःकरण आता बघा, या संपूर्ण अंतःकरणाचे सगळे व्यवहार आपल्या देहाशीच असतात निगडित. आणि हे देहाशी निगडित असल्यामुळे मग वारंवार देहाशी निगडित ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून सगळे देहाशी निगडित व्यवहार आहेत. ज्ञानेंद्रियातून ज्ञान घ्यायचं, कर्मेंद्रियातून धडपड करायची, आणि मग त्याच्यापासून काय होणार? त्याच्यापासून मिळणार सुख आणि दुःख,
छान मला म्हणजे काकांचं एक एक वाक्य असं आहे ना की माझ्या मनातला वसंत ऋतू हा कायम कधीच राहत नाही. कधी ग्रीष्म येणार, कधी वर्षा येणार, कधी शिशिर येणार, परंतु हा मनाचा वसंत हा कायम राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ज्ञानाचा अधिकारी तोच आहे. ज्ञानाचा अधिकारी तोच आहे. पण आता हे सगळं करत असताना 5 गोष्टी बृहदारण्यामध्ये सांगितलेल्या महत्वाच्या आहेत. तो ज्ञानाचा अधिकारी समजला जातो. तर ह्या 5 गोष्टी कोणत्या? तर म्हणे पहिली गोष्ट अशी आहे की ज्याला शास्त्रीय जे शास्त्र शुद्ध कर्मकांड आहे त्या कर्मकांडाचा कंटाळा आलेला आहे. कारण काय? की कोणत्याही कर्माने मुक्ती मिळेल अशी कुठलीही योजना नाही. कारण कर्म हे जड आहे. जडाने नियम असा आहे की जडाने चैतन्याची प्राप्ती होऊ शकत नाही. आता या ठिकाणी मला पुन्हा काकांचं एक वाक्य आठवतं. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. पण नो द सिस्टीम ही सिस्टीम समजून घेतली पाहिजे की ज्या ज्या गोष्टीच्या आधारे मला मला माझ्या आयुष्यात ज्या तत्वाची प्राप्ती करायची आहे ते तत्व चेतन आहे, ते तत्व निरावयव आहे, ते तत्व अविनाशी आहे, ते तत्व नित्य आहे. ह्या तत्वाची जर मला प्राप्ती करायची असेल तर त्या तत्वाची प्राप्ती अनित्याने होऊ शकणार नाही, जड वस्तूंनी होऊ शकणार नाही. आणि म्हणून कर्माने कुठल्याही मुक्तीचा मार्ग हा कधीही सापडत नाही. कर्माने चित्तशुद्धी जरूर होईल. तेही कर्म निष्कामतेने केलं तर निष्कामतेने केलेल्या कर्मातून निश्चितपणे चित्तशुद्धी होईल. परंतु ह्या चित्तशुद्धीने मोक्ष मिळणार नाही. म्हणून म्हणून हे जे संपूर्ण शास्त्रानुसार जे कर्मकांड आहे ह्या कर्मकांडांचा ज्याला एक म्हणजे ज्याला ते कर्मकांड नाही आता नाही आवडत म्हणजे असं हे नाही की मी फारच मॉडर्न विचारांचा तर मला असं नाहीये. त्यातून मिळणाऱ्या कर्मफलाची जी आसक्ती आहे तीच आसक्ती त्यांनी सोडून दिलेली आहे. त्या फळाची किंवा त्या फळाची त्याला आसक्ती नाही, त्याला इच्छाही नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं फलेच्छा राहत नाही. कारण शेवटी काय आहे, मनाचा संयोग इंद्रियाशी होत असल्यामुळे कर्म घडतात. आणि म्हणून त्या कर्मातून आपल्याला सुख आणि दुःख मिळतं. पण मनाचा संयोग तिथे झालेला आहे. माइंड इज एसेन्स ऑफ ऑल थिंग्स. तिथे मनाचा संयोग झालेला आहे. आणि म्हणून कोणत्याही कर्मफलाची आशा नसल्यामुळे ती कुठली इच्छा नसल्यामुळे त्या कर्माचं फल प्राप्त करण्याची इच्छा नसल्यामुळे कारण आता त्याला कळलंय की ह्या सगळ्या जड वस्तूतून मला चेतनाची प्राप्ती होणार नाही, हे त्याला कळलंय. आणि हे कळलंय म्हणून मग त्या ठिकाणी त्याला कुठल्या प्रकारचं कर्मकांड ह्या दृष्टिकोनातून तो त्याला शास्त्रीय कर्मकांड हे त्याला आवडत नाही. मग दुसरा आहे अधिकारीचे खूण. म्हणजे अधिकारी कोण आहे ज्ञानाचा? विद्वान. कारण विद्वान हा शब्द अधिकारी या दृष्टिकोनातून सुद्धा वापरला आचार्याने तिथे. दोन्ही गोष्टी आहेत. विद्वान म्हणजे आत्मविद्येचं ज्ञान प्राप्त असणारा आणि आत्मविद्येचा अधिकार प्राप्त असणारा. तसं एखादा डॉक्टर असतात, त्यांना त्यांच्या पेशाचं ज्ञानही असतं आणि त्याची प्रॅक्टिस करण्याचा अधिकार पण त्यांना असतो. अगदी तसंच दुसरं आहे की त्याला आत्मानुभवाची उत्कट इच्छा असते. इतकी तळमळ असते त्याला की काही मला जगात काही नाही मिळालं तरी चालेल, पण मला आत्मानुभव, मला अशी उत्कट इच्छा त्याच्या ह्याच्यामध्ये असते. आणि त्याच्यासाठी तो सारखं पालुपद लावतो नुसतं. म्हणजे असं नाही इच्छा आहे म्हणून शांत नाही बसत, सतत पालुपद लावतो की आता मला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची. हे पालुपद सतत त्याच्या जीवनामध्ये असतं. तो ज्ञानाचा अधिकारी आहे. तिसरं असं म्हटलेलं आहे की संसार भयाने जो खूप व्याकुळ होतो. आणि संसाराचं भय कोणतं आहे की बघा, सगळा संसार म्हणजे आपण प्रापंचिक स्तरावर येऊ थोडस की माझा संसार हा अतिशय छान सुरळीत आहे. सगळं आहे, घर आहे, दार आहे, गाडी आहे, बंगला, सगळं आहे, आरोग्य आहे, सगळं आहे. परंतु हे सगळं असूनही मला भय आहे. कशाचं भय आहे?
शरीराच्या स्तरावर मला मृत्यूचं भय आहे, मनाच्या स्तरावर मला दुःखाचं भय आहे, बुद्धीच्या स्तरावर मला निर्णय चुकण्याचं भय. हे सगळं सगळं जरी आहे तरी पण एक सर्वात मोठं घबाड जर माझ्याजवळ नसेल तर मग त्या ठिकाणी माझं मन व्याकुळ होतं. म्हणजे स्वदेशे तू मान्य विदेशे तू धन्य सदाचार वित्तोसी मत्तोसी जान्य. मग मग काय तर म्हणे गुरुरंगी पद्मे मनश्चैन लग्नम ततक्किम 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 ततक्किम. सर्वात मोठं संपत्ती जर माझी कोणती असेल तर ज्या गुरूंनी मला उपदेश केला आहे त्या गुरूंच्या उपदेशानुसार आत्मतत्वाची जर प्राप्ती मला होत नसेल तर माझं सगळं वैभव हे अतिशय ज्याला आपण म्हणूया की क्षुल्लक आहे त्याच्यामुळे. आणि ह्या सतत तो यांनी व्याकुळ झालेला असतो, या गोष्टी तो व्याकुळ झालेला असतो की आता आता मला कशाशीही माझं मन लागणं नाही किंवा कशाशीही माझं सगळं आता माझं जे मन बुद्धी चित्त अहंकार हा सगळा आता गुरुपदाशी माझा निगडीत झाल्यामुळे आता फक्त एकच गोष्ट मला हवी, ती म्हणजे मला माझ्या आत्मतत्वाची प्राप्ती मला करून घ्यायची आहे. आणि ह्या दृष्टीने या संपूर्ण संसाराचं जे आहे संसरती इति संसार. आता संसार म्हणजे हा नुसता प्रपंच म्हणून आपण नाही घ्यायचा. साधक या दृष्टिकोनातून जर विचार केला तर संसरती इति संसार हा जो सतत परिवर्तनशील असतो, सतत बदलत राहतो. संसाराचं रूप हे बदलणं आहे, मग तो आतला असो की बाहेरचा असो, पसारा कोणताही असो हा बदलता असतो. म्हणून संसरती इति संसार हा या सगळ्या परिवर्तनशील जगाचं सातत्याने त्याला एक भय म्हटल्यापेक्षा सातत्याने त्याला फक्त एकच गोष्ट त्याला असते किंवा एकच त्याचं ध्येय असतं की या सगळ्या परिवर्तनशील जगामध्ये मला आता अपरिवर्तनीय तत्वाची जर प्राप्ती करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी मला अत्यंत तुच्छ आहे, तुच्छ व मिथ्य आहे. त्या गोष्टी सगळ्या मिथ्य भाव त्या ठिकाणी त्याचा वृद्धिंगत झालेला असतो. चौथी गोष्ट सांगितली आहे की मोहात फसण्याचं त्याला जो मोह म्हणजे आहे ती गोष्ट जशी आहे तशी न दिसता वेगळी दिसते. तर हे जे मोहात फसण्याचं भय आहे हे आणि या मोहातून निघण्यासाठी तो सातत्याने धडपडत असतो. आणि ईश्वर आणि आणि पाचवं जे अधिकार सांगितलाय ज्ञानप्राप्तीचा तो आहे ईश्वर आणि सद्गुरु आणि वेद श्रुती माता यांच्यावर पूर्ण विश्वास, यांच्यावर पूर्ण श्रद्धा. ह्या दृष्टीने वेदांताचा जो किंवा या संपूर्ण ज्ञानाचा जो अधिकारी आहे तो असतो. आणि आता हे सगळं केव्हा करायचं, हे सगळं केव्हा करायचं तर मी देह आहे ही भावना माझी इतकी प्रबळ आहे की तो देह जाण्याची भीती पण माझ्या मनात आहे. आज तर खूपच आहे, इतका छान देह माझा गेला तर काय करायचं, गेला तर ही सतत भय मनामध्ये आहे. मग आता हा देह सोडण्याच्या पूर्वी देहबुद्धी जर सुटली तर निश्चितपणे ज्ञानाचा अधिकार ज्ञानापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. पण देहबुद्धी सोडण्याची तीव्र इच्छा, कारण ज्या भ्रांती असतात ना आपल्या मनामध्ये, मला हे माझा देह सत्य वाटतो, देह सत्यत्व भ्रांती आहे, मला हे संपूर्ण जगत सत्य वाटतं. ज्या तत्वाच्या ज्या अधिष्ठानावर माझा देह आहे त्याच्याकडे खऱ्या देवा विसरून गेला, त्या खऱ्या देवाला तर विसरलोच मी, परंतु ज्या तत्वावर हा माझा जडदेह हे जड जगत ज्या तत्वावर अधिष्ठित आहे त्या खऱ्या तत्वाला विसरून गेला खऱ्या देवा, त्या खऱ्या ईश्वराला आपण विसरून जातो. आणि मग या देहाला जेव्हा आपण सत्य मानू लागतो, या जगताला जेव्हा आपण सत्य मानू लागतो, तेव्हा ह्या भ्रांतीपासून सगळी मुक्तता व्हावी. हे सगळं आता तात्विक स्तरावर पटलं. बरं, तात्विक स्तरावर आणखीन बऱ्याच गोष्टी विद्वत्ता या शब्दात येतात बरं का. नुसतं एवढंच नाही, हे तर बृहदारण्य उपनिषदांमध्ये एवढ्या हे अधिकार सांगितलेले आहेत, ज्ञानाचे अधिकार. परंतु पुन्हा आणखीन कसं असतं की काही ज्या एक ज्याला आपण म्हणू की चंचल आत्मनिवेदन असतं. कसं की मी ब्रह्म आहे असं कधीच वाटत नाही,
मी आत्मा आहे हे कधीच वाटत नाही. मी देह आहे हे वाटत राहतं. बाहेर वगैरे कुठे काही असं ब्रह्म वगैरे असेल याच्यावर विश्वास नाही बसत. म्हणून चंचल आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदनाचं निश्चल आत्मनिवेदनात सुद्धा रूपांतर होणं हे अतिशय महत्वाचं आहे. ज्ञानासाठी चंचू प्रवेश हा आपण बघतोय. ज्ञानासाठीचा जो चंचू प्रवेश आहे, कोण विद्वान विद्वत ज्याला आपण म्हणतो की विद्वान साधकाने किंवा विद्वानाने, विद्वान कोण तर आता ज्याला ह्या तत्वज्ञानातल्या सगळ्या गोष्टी कळल्या, तात्विक दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याला जसं आपण म्हणतो की एक परमार्थातल्या काही संकल्पना आहेत. तो साधन चतुष्टय त्याला समजलेला आहे. नंतर त्याला सदाचार समजला. एक छान म्हणजे असं सदाचार संतोष, एक रामाला त्यांच्या गुरुनी सांगितलं की संतोष आणि सदाचार ह्या दोन गोष्टी, यम, संतोष आणि सदाचार, अशा 3 गोष्टी ह्या ज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक असतात. प्रत्यक्ष श्रीरामांच्या गुरूंनी सांगितलं श्रीरामांना. मग आता हे झालं एक तत्वाच्या स्तरावर. आता तत्वाच्या स्तरावर परमार्थाचं पूर्ण विज्ञान जे आहे, मग त्याच्यामध्ये साधन चतुष्टय संपन्नता आली, त्रिगुण आले, त्रिदोष आले, नंतर शरीर मन बुद्धी त्याचे वेगवेगळे त्याच्या अनुभवाचे क्षेत्र आले. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. मग खरं सुख कशात ते आलं, प्रपंचाचं अनित्य रूप आलं, जगताकडे पाहण्याची दृष्टी आली. कोणती ईश्वर रूप दृष्टी असेल किंवा प्रारब्ध दृष्टी असेल तरी मिथ्यात्व दृष्टी ही महत्वाची आहे. ही आता मला कळली. तत्वज्ञानाच्या स्तरावर मला हे सगळं कळलं. त्या बाबतीतच श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन हेही झालं. नंतर मला प्रमेय प्रमाण प्रमाता हेही समजलं. प्रागभाव प्रध्वंसभाव या सगळ्या ज्या तात्विक संकल्पना आहेत त्या कळल्या. मला माझं व्यक्तिमत्व सुद्धा कळलं की माझं व्यक्तिमत्व म्हणजे ज्याला मी म्हणतो त्या मीच व्यक्तिमत्व म्हणजे माझं मी शरीर फॉल्स आयडेंटिफिकेशन मध्ये माझ्या शरीराचं कळलं, स्थूल देह कळला, सूक्ष्म देह कळला, कारण देह कळला, महाकारण कळलं, जागृती कळलं, स्वप्न कळलं, सुषुप्ती कळलं, पंचकोश कळले, पंचप्राण कळाले, सगळं सगळं मला हे ज्ञान झालं. सगळं तात्विक दृष्ट्या इट्स ओके. नाउ आय एम रेडी टू डू प्रॅक्टिस. म्हणजे आता या ठिकाणी म्हणजे हे म्हणजे त्याला जाणून घेतलं, त्या विषयाला जाणून घेतलं, साधना केली, त्याची साधना पण केली, इंटर्नशिप साधना पण केली, परंतु आता अजून अनुभव नाही आला. हे सगळं केल्यावरही अनुभव नाही आला. मग आता ह्या अनुभवासाठी काय केलं पाहिजे? छान सांगतात आचार्य की वाटतंय ना तू विद्वान आहे, तुला वाटतं ना ज्ञानाच्या क्षेत्रात तुला जर यायचं असेल तर हे सगळं जाणून घेणं आवश्यक आहे. तच्चिंतनम तत्कथनम तत्वपदार्थ शोधनम श्रवणम मननम निधिध्यासनम सगळं सगळं ओके. त्याप्रमाणे साधना झाली. आपल्या व्यवहाराच्या भाषेत आपण त्याला इंटर्नशिप म्हणूया. आणि त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष जेव्हा अपरोक्षानुभूतीची तळमळ साधकाला लागते तेव्हा सद्गुरु त्याला उपदेश काय करतात की संन्यस्य बाह्यार्थ सुख स्पृहसन, संन्यस्य बाह्यार्थ सुख स्पृहसन. आता या ठिकाणी संन्यस्य बाह्यार्थ सुख स्पृहसन म्हणजे बाह्यार्थ, बाह्यार्थ याचा अर्थ काय? बाह्यार्थ याचा अर्थ आहे इंद्रियाचे विषय, माझ्या इंद्रियाचे विषय, त्याला म्हणतात बाह्यार्थ. आणि हे इंद्रियाचे विषय जे आहेत ह्या इंद्रियाच्या विषयाला प्रत्येक इंद्रियाला एक एक विषय, जसं कर्ण असेल तर श्रुत्या म्हणजे ऐकणे, ज्ञाने, प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एक एक विषय. आणि ह्या प्रत्येक ज्ञानेंद्रियांचा विषय आहे. कसं असतं ना, ज्ञानेंद्रिय आहेत
परंतु त्या ज्ञानेंद्रिय मनाशी निगडित आहे. मनाचं जे प्रगट कार्य आहे ते ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून प्रगट होतं आणि कर्मेंद्रियांच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष आचरणात येतं. म्हणजे ज्ञानेंद्रियांचा विषय असो किंवा कर्मेंद्रियाची धडपड असो, या प्रत्येकामागे मन आहेच. मग आता ज्या वेळेस मी माझ्या डोळ्यांनी बघतो त्यावेळेस डोळा हा द्रष्टा दृश्य झाला आणि त्याला पाहणारं कोण आहे? मन आहे. ते झालं द्रष्टा. जो बघतो तो द्रष्टा, ज्याला पाहायचं तो दृश्य, जे पाहायचं ते दृश्य. मग ज्या वेळेस माझे डोळे बघतात त्यावेळेस बरं डोळे दृश्य सगळं बघतील, त्याला कंट्रोल नाही आहे. माझ्या डोळ्यासमोर ज्या ज्या गोष्टी घडतात आहेत त्या मला बघाव्याच लागतील, कारण डोळ्यांनी सगळंच दिसणार आहे. परंतु या ठिकाणी मन पॉवरफुल असं आहे की जे मी बघितलं त्या कोणत्या दृश्याशी मी आयडेंटिफाय व्हावं त्या ठिकाणी माझ्या इंद्रियाची फॅकल्टी पक्की होते. अनेक गोष्टी मी बघते पण त्यातली नेमकी या ठिकाणी चॉईस इज अवर्स. हा सगळा चॉईस आपला असतो की अनेक दृश्य बघितल्यानंतर कोणत्या दृश्याशी मी आयडेंटिफाय व्हावं. म्हणून हे जे सगळे दृश्य आहेत, कानात अनेक गोष्टी ऐकायला येतील पण मी काय ऐकावं. नंतर अनेक स्मेल्स बाजूला येतील पण नेमकं कोणता स्मेल मला आवडावा. आता श्रोत्र आहे, त्वचा आहे, चक्षु आहे, रसना आहे, घ्राण आहे आणि ह्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाचं कार्य आहे. आता हे जे कार्य आहे इथे या ठिकाणी आचार्य म्हणतात की संन्यस्त बाह्यार्थ सुखम स्पृहसन. म्हणजे बाह्य स्पृहा म्हणजे आसक्ती. ह्या इंद्रियांना कायम बाहेरच्या सुखाची आसक्ती असते. जसा शरीराचा आहार असतो ना तसा इंद्रियांचा पण आहार असतो. व हा आहार कोणता घ्यायचा हे पूर्ण माझ्या मनावर अवलंबून आहे. पण आता पाहणं याच्यात प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यापासून जे सुख माझ्या मनाला होतं किंवा त्याच्यापासून जे दुःख माझ्या मनाला होतं त्याच्यापासून जर माझी आसक्ती सुटत असेल किंवा ती सुटणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे, किंवा त्याच्याशी निगडित जो माझा रागद्वेष आहे त्या सुखाशी निगडित. कोणी माझ्याबद्दल चांगलं बोललं छान वाटतं, वाईट बोललं तर अरे राग आला है ना. एखादं चांगलं दृश्य पाहायला मिळालं तर छान वाटतं, वाईट दृश्य मिळालं तर लगेच मनावर त्याचे ओरखडे उमटल्याशिवाय राहत नाही. तर हे एखाद्या वेळेस छान खायला मिळालं तर मस्त वाटतं, आवडीचं मिळालं नाही तर कठीण काम होऊन जातं. हा जो सगळा भाग आहे म्हणजे ते संपूर्ण विषय, ते इंद्रिय जेव्हा माझे बाहेर जातात जायला प्रॉब्लेम नाही, परंतु त्याच्याशी कोणत्या गोष्टीशी मी आयडेंटिफाय होते आहे त्यातली जी आसक्ती आहे त्या आयडेंटिफिकेशन मधली ती सुटल्याशिवाय त्याच्यापासून रागद्वेषांची सुद्धा निवृत्ती होणार नाही. आणि ही रागद्वेषांची निवृत्ती माझी झालीच पाहिजे. हे दोन प्रकारचे असतात, मला हवं आहे आणि मला नको आहे. हा संघर्ष कायम माझ्या मनात चालू असतो. आय वॉन्ट अँड आय डोंट वॉन्ट, हा संघर्ष कायम असतो मनामध्ये. आणि म्हणून या विषयांकडे आपण कसं बघतो. इंद्रियास्तार्थे रागद्वेष व्यवस्थितो ते यार्न वशमागच्छेत हितो अस्य परिणितो. हे सगळे वाटमारी आहेत. हे जे आपले इंद्रिय जातात ते वाटमारी करतात. इतके छान गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे त्याचं की ज्ञानेंद्रियांच्या त्या इंद्रियांमध्ये रागद्वेष अधिष्ठित असतात आणि त्यांच्याच आधारे इंद्रियांच्या मागे हे जे मन असतं ते मन साधकाने त्या ठिकाणी जर निगडित केलं तर ते त्याचं आयडेंटिफिकेशन चुकीचं होईल. म्हणून या इंद्रियांच्या मागे असणारं जे मन आहे, देख इंद्रिय काम असे तो लाई सुख दुराशे जैसा गळी मिन आमिषे फुलविजे का. ज्ञानदेवाने खूप सुंदर वर्णन केलं. म्हणून या सगळ्या रागद्वेषाच्या मागे किंवा हे जे माझं मन सतत रागद्वेष करत राहतं इंद्रियांच्या माध्यमातून, म्हणून इंद्रियांचे जे विषय आहे. आता प्रश्न असा येतो की जे इंद्रियांचे जे सगळे विषय आहेत त्याच्यामध्ये खरंच सुख आहे का.
बरं, असेल सुख, जर त्या विषयांमध्ये सुख असेल तर सगळ्यांना सारखंच मिळालं पाहिजे. एखादं दृश्य पाहून सगळ्यांना सारखाच आनंद झाला पाहिजे, पण होत नाही तसा. मग प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येकाला सारखं सुख मिळवण्याची क्षमता नाही. आणि एवढंच नाही, तर हे सुख आज इथे आहे तर उद्या नाही. म्हणजे एका ठिकाणी मला सुख वाटतं, त्याच ठिकाणी दुसऱ्याला वाटेल असं नाही. आणि त्याच ठिकाणी माझे सुख संपून जाईल याची पण काही खात्री नाही, कायम टिकेल याची पण खात्री नाही. म्हणजे हे सुखाची कल्पना कशी आहे? आज इथे आहे, उद्या नाही. या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी नाही. या काळात आहे, त्या काळात नाही. पण आय वॉन्ट, मला सुख पाहिजे, मला हॅपीनेस पाहिजे. आणि कायम त्याची भटकंती सुरू असते. इथे शोधेल, तिथे शोधेल, भविष्यात शोधेल, भूतकाळात शोधेल. मिळण्याची शाश्वती नाही. कारण ती जी आसक्ती माझी त्या ज्या मनाचा जो रागद्वेषाशी जे मी निगडीत झालेली आहे, ते रागद्वेष हे सतत, आणि हे सतत परिवर्तनीय असतात बघा तुम्ही. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. सतत 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 असं मन असं हेलकावे 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 खात असतं. आणि अशा सतत हेलकावे खाणाऱ्या मनापासून खरं सांगा, या इंद्रियांना खरं सुख प्राप्त होऊ शकेल का? छान विवेक सांगितला आचार्यांनी. मग आता असं जर करायचं असेल, आता ह्या सगळ्या इंद्रियांना आहे त्या आपल्या विषयांपासून जर विमुक्त करायचं असेल, तिथून जर मुक्त त्यांना करायचं असेल, तर काय करावं लागेल? पॉसिबल नाहीये. पण छान एक घडी बसवून दिली आहे शास्त्राने आपल्याला, आपल्या ज्ञानेंद्रियांसाठी. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐकारे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तिथे धाव घेई, राई विठ्ठलाचे पायी. किती सुंदर घडी बसवून दिली आहे. म्हणून नो द सिस्टीम. ही सिस्टीम एकदा लक्षात आली ना, मग त्याचा उपयोग कसा करावा हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला संतांचं मार्गदर्शन मिळतं. म्हणून माझ्या सगळ्या इंद्रियांना या ठिकाणी जर असं म्हटलेलं आहे की विद्वान साधकाने विषय वस्तूंच्या सुखाच्या आपल्या सर्व कामनांचा त्याग केला पाहिजे. तो कसा करता येईल? तो सहजासहजी तर शक्य होणार नाही, पण तो कसा करता येईल? त्याच्यासाठी ही जी घडी बसवून दिलेली आहे, त्याच्या मार्गानेच तो होईल. त्याच्यासाठी दुसरा मार्ग नाही. म्हणून देह प्रपंचाचा दास, पूर्ण देहाचं हे केलं. सुखी करो काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. चित्ताची सुद्धा घडी बसवून दिली आहे. चित्तात काय असावं, मनात काय असावं, बुद्धीत काय असावं, इंद्रियांनी कसं, इंद्रियांचे विषय काय असावे, हा सगळा भाग या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला आपल्या संतांनी, सद्गुरूंनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आता फक्त ती दृष्टी आपल्याला घ्यायची आहे त्यांच्याकडून. म्हणून हे इंद्रियांचं जे नियमन आहे, हे या अनुभूतीच्या आधाराने आपल्याला करता येईल. मग त्याच्यासाठी साधना कोणती आहे? पुढच्या याच्यामध्ये सांगितलेले की याच्यासाठी साधना कोणती? त्यामुळे इंद्रियाणी परान्याहू इंद्रियभ्य परम मनः, मन स्वस्थ परा बुद्धी, बुद्धे परसस्तु सहा. स्थूल देहापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, आणि बुद्धीपेक्षा चैतन्य तत्व श्रेष्ठ. आता काय? आता फक्त काय करायचंय? जी दिशा अशी अशी चालली आहे ना, खाली खाली चाललेली आहे, ती दिशा आता फक्त ऊर्ध्व गतीला आपल्याला न्यायची आहे. मनाला फक्त एक यू टर्न देऊन त्याला बुद्धीच्या स्वाधीन करणे. मनही तयार पाहिजे बुद्धीला स्वाधीन व्हायला. बुद्धीने सुद्धा मनाला हात दिला पाहिजे. आणि या दोघांनी मिळून शरण गेलं पाहिजे चैतन्य तत्वाला. म्हणून ज्या क्षणाला ही प्रक्रिया घडते ना, त्या क्षणाला आपोआप इंद्रिय हे विषयांपासून आपोआप ते मन मुक्त होत जात. म्हणून इंद्रिय, मन आणि बुद्धी हे जर कामनांचं अधिष्ठान असेल, तर बुद्धीला जे कामनांचं स्वरूप त्याच्यामध्ये निर्माण होतं, ते नंतर मन आणि इंद्रिय, ह्या तीनही गोष्टी जरी रागद्वेष, तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मेचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची.
रागद्वेष जर निमाला तर त्या एक स्वराज्य प्राप्त होतं आणि हे स्वराज्य ब्रह्मस्वरूपाचं स्वराज्य आहे. आणि या ब्रह्मस्वरूपाचे राजे असतो मी, अहम, जो मी खरा आहे. आणि असं जर झालं तर मग या ठिकाणी इंद्रिय, मन, बुद्धी या कुठल्याच ठिकाणी राग आणि द्वेषाचे तरंग खऱ्या अर्थाने उमटणार नाही. मग आता ही जर त्याच्यासाठी साधना आहे तर मग आता जावं कुठे याच्यासाठी? आचार्य सांगतात संतम महांतम समुपेत्य देशिकम. संतांकडे जावं लागेल. संत म्हणजे कोण? तर संत जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दरवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओगळोनी. संत हे ज्ञानाचे घर आहे आणि सेवा हा त्यांचा उंबरठा आहे. अशा संतांकडे जावे, सद्गुरूंकडे जावे. सद्गुरु कोण? चैतन्यम शाश्वत शांतो व्योमातीतो निरंजन. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. आत्मज्ञान प्रदानेन सद्गुरूंचं स्वरूप आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम त्वम नमामि. सद्गुरूला शरण जाण्यासाठी किती सुंदर उपाय दिलेले आहेत. भावातीतम त्रिगुणरहितम, असे हे जे भावातीत आहे, त्रिगुणरहित असे माझे सद्गुरू आहे, जे परमानंद स्वरूप आहे, ब्रह्मानंद स्वरूप आहे, परम सुखदम आहे, ज्ञानाची नुसती मूर्ती आहे. अशा सद्गुरूंना शरण जाण्यासाठी गीतेमध्ये सुंदर एक श्लोक आलाय. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. अशा सद्गुरूंना शरण जाण्यासाठी आपण प्रणिपात करून म्हणजे त्याला एक शरणागती पत्करून, सद्गुरूंजवळ शरणागती पत्करून सेवाभाव मनात घेऊन. समित पाणी हे त्याच एक हे सिम्बॉलिझम आहे. तो समित पाणी, समीपत्याशी समित पाणी, एक सेवाभाव मनात ठेवून परिप्रश्नेनं सेवया. परिप्रश्नेनं कशासाठी? आत्मकल्याणासाठी. कोहम कोहम, आत्मकल्याणासाठी. हा भाव मनात ठेवून इंद्रियांना विषयांपासून दूर करण्यासाठी, इंद्रियांना विषयाचा संन्यास मिळवण्यासाठी सद्गुरूंकडे जावं. आणि अशा सद्गुरूंकडे की जे सद्गुरू श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत आणि अत्यंत दयाळू आहेत, अत्यंत दयाळू आहेत. अशा सद्गुरूंकडे शिष्याने जावं आणि हे ज्ञान प्राप्ती करून घ्यावे. ईश्वर कृपा आहे, शास्त्र कृपा आहे, सद्गुरु कृपा आहे. व्हॉट अबाउट आत्मकृपा? आत्मकृपेची आता खरी गरज आहे. इतकं सगळं ज्ञान सांगून झालं. आचार्य सांगतात की आता सद्गुरूंकडे जा. अशा विद्वान साधकांनी ज्याने आपल्या इंद्रियांपासून संपूर्ण आपल्या कामनांचा सगळं त्याग हे केलेला आहे, कामनांना जाळून टाकलेलं आहे. एकदा जळून गेलेली वस्तू पुन्हा निर्माण होत नाही. कामनांना जाळून टाकलेलं आहे. अशा साधकांनी, अशा विद्वान साधकांनी आता अपरोक्षानुभूती घेण्यासाठी आणि अशा साधकांनी आता खऱ्या अर्थाने अनुभूती घेण्यासाठी आता जायला पाहिजे सद्गुरूंकडे. आणि सद्गुरूंकडे जाताना हा सेवाभाव त्याच्यामध्ये राहून अशा सद्गुरूंनी उपदेशिलेलं ज्ञान जे तत्व आहे त्या सत्यार्थाशी त्यांनी आता समरस व्हावं. सत्यार्थ कोणता? तत्त्वम असि, हा सत्यार्थ आहे. गुरु हा आपल्याला माझ्या देहरूपातून, माझ्या देहबुद्धीतून मला काढून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. तो देह नसून तो आत्मा आहे, तो आत्मतत्व आहे, तो चैतन्य तत्व आहे, तो ब्रह्मतत्व आहे. ह्या गोष्टीची प्रत्यक्ष अनुभूती घडवून देणारे जे सद्गुरू आहेत त्यांच्याकडे जाऊन, त्या सद्गुरूंकडे जाऊन त्यांनी जे संपूर्ण जे शिकवण दिली त्याच्याशी आपलं अंतःकरण एकरूप करावं. आता हे सगळं झालं, परंतु हे सगळं जरी झालं असतं तरी पण आता आत्मकृपा महत्वाची आहे. आत्मकृपा महत्वाची आहे. कारण सद्गुरूंकडे जायचं कशासाठी?
असतात म्हणजे किंवा पाहू काय ज्ञान आहे त्यांना, खरंच काही होत आहे का तिथे, खरंच माझ्यामध्ये काही बदल होणार आहे का, आणि इतके ते दिवस मी राहून आलो पण काहीच बदल झाला नाही. अरे हे सगळं तुझ्याच हातात आहे बाबा, बाकी कोणाच्या हातात. भूक तुला लागली आहे, जेवायचं तुला आहे, पोट तुझा, तुझी भूक तुला शमवायची आहे. तुझ्या वतीने कोणीच खाऊ शकणार नाही. बोलाचीच कढी बोलाचीच भात खाऊन या तृप्त कोण झाला. तुझ्या वतीने कोणीही काही जेवू शकत नाही, तुझ्या वतीने पचवू शकत नाही, तुझ्या वतीने त्याचं चैतन्यामध्ये रूपांतर करू शकत नाही आपल्या शरीरामध्ये. पण हे सगळं तुझं तुलाच करावं लागेल. आता हे सगळं कसं करावं लागेल, इथपर्यंत आपल्याला आता आचार्यांनी आणून ठेवलंय, चंचू प्रवेश करून दिलाय, ज्ञानाच्या मार्गामध्ये चंचू प्रवेश करून दिला, इथपर्यंत आता आणून दिलं. आता पुढे काय करायचं हा भाग उद्याच्या पुढच्या श्लोकामध्ये येणार. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.